भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मानकापूर तालुका निपाणी येथे विविध उपक्रमांना साजरी करण्यात आली। सुरुवातीला सन्मानभूमी माणगाव येथून भीम ज्योतीचं आगमन झालं। बालचिमुकल्यांनी हलगीच्या तालावर लेझिम प्रात्यक्षिक करीत ज्योतीचं स्वागत केलं। ध्वजपूजन बौद्ध उपासक गौतम वराळे तर ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक भीमराव शिंदे यांच्या हस्ते झालं। दीपप्रज्वलन ग्रामपंचायत महिला सदस्य यांनी केलं। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन पीडीओ नंदकुमार पप्पे आणि पुष्पहार अर्पण ग्रामपंचायत सरपंच सुनीता म्हाकाळे व माजी सरपंच अभय चौगुले यांच्या हस्ते झालं। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण ॲडव्होकेट संदीप बर्णे, सदस्य अनिल आर्गे, प्रमोद शेवाळे, राजू कुंभार यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी सम्राट अशोक ग्रंथालयाचं उद्घाटन प्राध्यापक सुरेश माने व निवृत्त शिक्षक मदन वराळे यांच्या हस्ते करण्यात आलं। ॲडव्होकेट सचिन शिंदे यांनी 5वी, 6वी, 7वी SC मध्ये प्रथम क्रमांकाने पास होणाऱ्या मुलांना प्रत्येकी 1500 रुपये बक्षीस जाहीर केलं। यावेळी बोलताना सरपंच म्हाकाळे म्हणाले की मी आज सरपंच म्हणून उभा आहे तो बाबासाहेबांच्यामुळेच। बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठीच कार्य केलं नाही तर सर्व मानव जातीसाठी कार्य केलं आहे आणि त्याची पोहोच पावती म्हणजे जगभर त्यांची जयंती साजरी होतीये। मी भविष्यात राजकारणात असो किंवा नसो पण फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने सामाजिक चळवळीत निश्चित असणार आहे। यावेळी माजी सरपंच अभय चौगुले, ॲडव्होकेट संदीप बर्णे, राजू कुंभार, प्राध्यापक सुरेश माने, शक्ती माने, महिला ग्रामपंचायत सदस्य जयश्री पुजारी यासह चिमुकल्यांनी आपले विचार व्यक्त केले। यावेळी मातंग समाज, मैत्री फाउंडेशन, शिवशक्ती, भीमशक्ती, भीम आर्मी यांनीही मोठ्या आनंदाने जयंती साजरी केली। कार्यक्रमात सर्व ग्रामपंचायत सदस्य, महावीर करवते, दादा धुमाळ, अमोल बन्ने, अमोल बेडगे, बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। संध्याकाळी 5 वाजता प्रतिष्ठित शेतकरी प्रकाश आर्गे यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात झाली। कार्यक्रमाची प्रस्तावना निशांत मधाळे, सूत्रसंचालन राहुल वराळे तर आभार ॲडव्होकेट सचिन शिंदे यांनी व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव कमिटी व नागसेना बुद्धिविहार सदस्यांनी परिश्रम घेतले। मराठी न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार।